Good afternoon. So today we are going to English lecture number 6, having today's start point comprehension. Last lecture having complete point. You need first applied grammar. In applied grammar between articles, preposition, conjunction between coordinating and subcoordinating, types of sentence, assertive sentence, imperative sentence and exclamatory sentence. Tense, there are 3 types: past tense, present tense, future tense, active and passive voice, direct and indirect speech. असे पॉईंट आपण चॅप्टर फर्स्ट ॲप्लाइड ग्रामरमध्ये स्टडी केले आहेत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लाइड ग्रामर हा फर्स्ट चॅप्टर एंड केला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड युनिट अँड चॅप्टर सेकंड स्टार्ट करायचं आहे. तर चॅप्टरचं नाव काय? कॉम्प्रेन्सेशन. त्यामध्ये इन कॉम्प्रेन्सेशन बिटवीन सीन पॅसेज फ्रॉम MSBT वर्कबुक, इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेन्सेशन अँड अनसीन पॅसेज. त्यामध्ये आपल्याला सीन पॅसेज, अनसीन पॅसेज अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेन्सेशन स्टडी करायचे आहे. फर्स्टली आपल्याला कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय ते बघूया आपण. तुम्हाला कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. देन कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय तर संभाषण. त्यामध्ये बघूया आपण कॉम्प्रेन्सेशन, व्हॉट इज मीन बाय कॉम्प्रेन्सेशन. आपण कॉम्प्रेन्सेशनचा मिनिंग बघूया. दी अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ वर्ड. कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ वर्ड. म्हणजे आपण काय जे काही वाचलं ते आपल्याला माहीत आहे का हे आपल्याला कॉम्प्रेन्सेशनमध्ये कळते. इन कॉम्प्रेन्सेशन इज द अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ व्हॉट इज रीड. हे बघा, कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय तर ते अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ व्हॉट इज रीड. म्हणजे आपण जे काही वाचलं ते आपल्याला समजलं का ते, त्यालाच कॉम्प्रेन्सेशन असे म्हणतात. टू बी एबल टू ॲक्युरेटली अंडरस्टँड रिटन मटेरियल चिल्ड्रन नीड टू बी एबल टू. त्यामध्ये जे काही वाचलं ते आपल्याला ॲक्युरेटली अंडरस्टँड झाले की नाही, म्हणजे आपल्याला बरोबर समजले की नाही आहे कॉम्प्रेन्सेशनमध्ये येते. त्यामध्ये डेकोड व्हॉट दे रीड. डेकोड व्हॉट दे रीड म्हणजे आपण जे काही वाचलं ते समजलं का आपल्याला. नेक्स्ट आहे मेक कनेक्शन बिटवीन व्हॉट दे रीड अँड व्हॉट दे ऑलरेडी नोन. कॉम्प्रेन्सेशन मध्ये आपण जे काही वाचलं ते आणि आपल्याला अगोदर जे काही माहीत आहे, म्हणजे आपल्याला जे काही नोन आहे अगोदर, त्यांचं एकमेकाशी कनेक्शन होतं का नाही ते पण कॉम्प्रेन्सेशनमध्ये येते. त्यामध्ये ते म्हणजे काय तर अनसीन पॅसेज. आणि डेकोड व्हॉट दे रीड म्हणजे आपण जे काही वाचलं ते आपल्याला समजलं का ते कसे येतं सीन पॅसेजमध्ये. अशा प्रकारे कॉम्प्रेन्सेशनमध्ये 2 टाईप्स आहेत, सीन पॅसेज आहेत, अनसीन पॅसेज. थिंक डीपली अबाउट व्हॉट दे हॅव रीड. आपण जे काही वाचलं त्यामध्ये आपण डीपली जाऊन त्याचा काही विचार करतो का ते त्यामध्ये कॉम्प्रेन्सेशनमध्ये येते. अशा प्रकारे कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ वर्ड. त्यामध्ये देन इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामर इन रीडिंग कॉम्प्रेन्सेशन. कॉम्प्रेन्सेशनमध्ये रीडिंग कॉम्प्रेन्सेशन हा एक टाईप आहे ग्रामरमध्ये. त्यामध्ये आपल्याला आपण बघूया रीडिंग कॉम्प्रेन्सेशन. त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रेन्सेशन म्हणजे काय तर व्हॉट दे अंडरस्टँडिंग वर्ड. म्हणजे आपण जे काही वाचलं त्या आपल्याला समजलं की नाही. त्यानंतर आपल्याला कॉम्प्रेन्सेशनचे इम्पॉर्टन्स बघायचे. काय बघायचं? इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेन्सेशन. त्यामध्ये मेनी इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेन्सेशन देअर आर. देन कॉम्प्रेन्सेशन इम्पॉर्टन्स हॅविंग स्टार्ट. देन लॉजिकल ॲबिलिटी. सेकंड वन इज रिझनिंग ॲबिलिटी. थर्ड वन इज इंटरफरन्स पॉवर. फोर्थ वन इज रीडिंग स्पीड. फिफ्थ इज व्होकॅब्युलरी पॉवर. सिक्स्थ इज ॲनालिटिकल ॲबिलिटी. असे 6 इम्पॉर्टन्स आपल्याला कॉम्प्रेन्सेशनचे बघायला भेटते. तर त्यामध्ये रीडिंग स्पीड म्हणजे आपला वाचनाचा वेग कसा आहे ते त्यामध्येच येते कॉम्प्रेन्सेशनमध्ये. त्यामध्ये इंटरफरन्स पॉवर, रिझनिंग ॲबिलिटी, लॉजिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल ॲबिलिटी, व्होकॅब्युलरी पॉवर, रीडिंग स्पीड हे कॉम्प्रेन्सेशनचे इम्पॉर्टन्स आहे.
कॉम्प्रेसेशनमध्ये आपल्याला काय 2 पॉईंट स्टडी करायचे, कोणते? सीन पॅसेज अँड अनसीन पॅसेज. त्यामध्ये फर्स्टली बघूया सीन पॅसेज. सीन पॅसेज म्हणजे काय तर जे आपल्याला नोन आहे, आपल्याला जे काही नोन आहे त्याला सीन पॅसेज असे म्हटले जाते. त्यामध्ये बघूया ए सीन पॅसेज इज ऑलरेडी रीड बाय यू विच मीन दॅट यू नो व्हॉट इज इन इट बट इन अ सीन पॅसेज म्हणजे काय तर ऑलरेडी रीड बाय टू यू. त्यामुळे आपण जे काही जे वाचलेले ते अगोदरच वाचलेले पाहिजे, त्याला सीन पॅसेज म्हणतात. म्हणजे आपल्याला अगोदरच माहीत असले पाहिजे, त्याला सीन पॅसेज म्हणतात. तर अनसीन पॅसेज म्हणजे काय बघूया आपण. देन अनसीन पॅसेज इज ए पॅरेग्राफ विच इज नॉट मच फॅमिलर टू यू अँड यू डोंट नो मच अबाउट. यामध्ये अनसीन पॅसेज म्हणजे काय तर जो पॅरेग्राफ आपल्याला आपल्यासाठी कसा असणार तो अननोन, त्यालाच अनसीन पॅसेज असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज डिटेल स्टडी करायचे. तर एक्झाममध्ये तुम्हाला 2 टाईपचे पॅसेज असतील, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज. त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले असतील. आपण बघितलं कॉम्प्रेसेशन म्हणजे काय तर कॉम्प्रेसेशन इज द अंडरस्टँडिंग द इंटरप्रिटेशन. त्यामध्ये आपल्याला सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज आपण डेफिनेशन बघितले आत्ताच. त्यामध्ये बघूया आता कॉम्प्रेसेशन इन डिटेल. त्यामध्ये युनिट सेकंडमध्ये कॉम्प्रेसेशन बघूया आपण. त्यामध्ये शिवा ब्लेसिंग हे तुमचं काही मेजबिटी वर्क आहे, त्यामध्ये शिवा ब्लेसिंग असं युनिट आहे. त्याच्यामध्ये सीन पॅसेज दिलेला आहे. त्यामध्ये बघूया आपण क्वेश्चन अँड आन्सर. त्या पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. एक्सप्रेस युअर व्ह्यू आयडियाज ऑन हेल्पिंग द नीडी पीपल. MSBT वर बुक आहे, त्यामध्ये शिवा ब्लेसिंग या नावाचं त्यामध्ये सीन पॅसेज असेल, त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. तर आन्सर बघूया आपण. यू लिटल हेल्प टू नीडी पर्सन कॅन चेंज समथिंग लाईफ कम्प्लिटली. इट कॅन गिव्ह हिम इक्वल ऑपॉर्च्युनिटीज that of rich person. This help also gives wing to their dreams when the biggest hurdle of the path is removed. The needy person takes your effort to fulfill his dreams. हे काय सांगतात सीन पॅसेजवरती हा क्वेश्चन विचारला जाईल. एक्सप्रेस युअर व्ह्यू आयडियाज ऑन हेल्पिंग द नीडी पीपल. त्यामध्ये हा त्याचा आन्सर बघितला आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया त्याच्यावरती सीन पॅसेजवरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस युअर व्ह्यू आयडियाज ऑन ग्रॅटिट्यूड फॉर हेल्प रिसिव्ड फ्रॉम समवन. त्यामध्ये त्याचा आन्सर बघूया. वेन यू रिसीव हेल्प फ्रॉम समवन इफ यू ऑनेस्टी टू गिव्ह युअर बेस्ट टू कीप अप द प्रॉमिसेस यू हॅव मेड टू दी पर्सन. यू कॅन एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड बाय टेलिंग हिम ॲज एथिन प्रेझेंटेटिंग हिम गिफ्ट ऑर कॅरिंग ऑन द लेजन्सी ऑफ हेल्प द नेक्स्ट जनरेशन. हे याचं ॲन्सर आहे. कोणत्या क्वेश्चनचं तर एक्सप्रेस युअर व्ह्यू आयडियाज ग्रॅटिट्यूड फॉर हेल्प रिसिव्ड फ्रॉम समवन. असे तुम्हाला सीन पॅसेजवरती क्वेश्चन विचारले जाते, त्याच्यावरून तुम्हाला ॲन्सर लिहायचे. त्यामध्ये आपण 2 क्वेश्चन बघितले बघा, ते शॉर्ट क्वेश्चन टाईपचे. आता आपल्याला लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन बघायचे. ॲन्सर द फॉलोइंग इन 4 to 5 सेंटेन्स. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट एनी 4 क्वालिटीज ऑफ शिवा दॅट हॅज इन्स्पायर्ड यू. हा लॉंग क्वेश्चन विचारला जाईल, त्याच्यावरती ॲन्सर आहे बघा. शिवा हार्डवर्क इन दिस स्टडी मेक हिम सक्सेसफुली कंट्री मॅनेजर ॲट श्री लंका ब्रांच. ही अचीव्ड दिस फीट नॉट जस्ट बाय सिटिंग ॲट वन प्लेस बट बाय टेकिंग लॉट ऑफ इफेक्ट. At the very early age, he started going odd jobs of selling newspaper, garlands and washing cars. He was sincere and trustworthy person. That why Krishna Vedasha believed in him and became ready to pay his school fees every year. He is helpful by he helped weak student in some lesson in class. He also help in family to uplift in finances. Shiva is also good, skillful entrepreneur because he makes good newspaper, spelling business and expands it gradually. त्यामध्ये शिवा
कशावरून गुड पर्सन म्हणून ओळखला जातो तर तो दररोजच्या दररोज न्यूजपेपर वाचत होता, त्यामध्ये बिझनेसच्या जाहिराती वाचत होता. ही ऑल्सो वर्क्स ॲट ॲन इलेक्ट्रॉनिक शॉप्स अँड लेटर्स ऑन रिपेरिंग कॉम्प्युटर डिस्क्राईब गेटिंग reputable jobs in a multinational company he decides to start his own business. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनचा आन्सर बघितलं. क्वेश्चन कोणता होता? स्टेट एनी 4 क्वालिटीज ऑफ शिवा दॅट हॅज इन्स्पायर्ड यू. शिवामध्ये कोणकोणत्या काही बेस्ट क्वालिटी होते ते आपण बघितले. असंच तुम्हाला पॅरेग्राफवरून आन्सर लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला नाही आहे व्हिडिओमध्ये. MSBTवर बुक असेल तुमचं हे काय हँडबुक इंग्लिशचं, त्यामध्ये पॅसेज दिले असतात, त्याच्यावरून तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पॅसेज दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. डिस्क्राईब नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. डिस्क्राईब हाऊ शिवा प्रिपेअर्ड फॉर कॅट एक्झामिनेशन. देन ॲन्सर ऑफ शिवा आफ्टर कम्प्लिटिंग ग्रॅज्युएशन स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर कॅट एक्झामिनेशन. शिवा एक्झामिनेशन कधी देणार तर कम्प्लिटिव्ह ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर कॅटची एक्झाम देणार आहे. ॲज इट वॉज वन ऑफ दी एक्झाम इन द वर्ल्ड कृष्णा हेल्प इन जॉईन सम कोचिंग क्लासेस. त्यानंतर त्याने कृष्णा हेल्पिंगचे कोचिंग क्लासेस जॉईन केले. बट ड्यू टू हिज बिझी वर्क शेड्यूल, त्यामुळे त्याचं काय शेड्यूल काय झालं बिझी. देन शिवा कुडंट अटेंड द लेक्चर रेग्युलरली. शिवा रेग्युलर लेक्चर अटेंड करायला लागला. त्यानंतर ही कलेक्ट नोट्स अँड ओल्ड कॅट एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर्स अँड स्टार्टेड प्रिपेरिंग होम. यामध्ये त्याने कॅट एक्झामच्या जुन्या क्वेश्चन पेपर कलेक्ट केले आणि एक्झामचा स्टडी स्टार्ट केलं. त्यानंतर सून ही क्लिअर द रिटर्न एक्झामिनेशन अँड वेंट कृष्णा होम टू प्रिपेअर फॉर मॉक इंटरव्ह्यू अँड ग्रुप डिस्कशन. त्यानंतर त्याने इंटरव्ह्यू दिले. ही केप्ट ऑन वॉचिंग न्यूज ऑन TV अँड रीडिंग करंट अफेअर्स विथ फुल रिजन. ही फायनली पास द कॅट एक्झामिनेशन अँड गो ऑफर फ्रॉम 6 MS. ही एंटेड अप टू थिंकिंग ॲडमिशन कल्चर. त्यामध्ये या क्वेश्चनमध्ये शिवाने कॅट एक्झामसाठी काय काय प्रयत्न केले आपण बघितले. यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये पॅरेग्राफ दिलेला असेल, त्याच्यावरून असे क्वेश्चन विचारले जातील, त्याच्यावरून ॲन्सर लिहावे लागतील. आपण फर्स्ट बघितला कोणता सीन पॅसेज. त्यामध्ये शिवा ब्लेसिंग हा चॅप्टरमधील सीन पॅसेज बघितला. त्यामध्ये वरती हा क्वेश्चन विचारले जातील. 4 क्वेश्चन आपण बघितले डिटेलमध्ये. त्यानंतर असे समराइज द स्ट्रगल शिवा, डिस्क्राईब द हेल्प गिवन बाय कृष्णा वेदेशा, असे क्वेश्चन विचारले जातील. आपण आता सेकंड बघूया ग्रीन. तुमच्या काही MSBT वर्कमध्ये जे काही चॅप्टरचं नाव असेल ग्रीन, त्यामध्ये बघूया आपण फर्स्टली ग्रीन म्हणजे काय तर राईट द मिनिंग ऑफ द वर्ड ग्रीन. त्यामध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला, राईट द मिनिंग ऑफ द वर्ड ऑफ ग्रीन. त्यामध्ये ग्रीड मीन्स आहे टेडिशियस टास्क अँड हार्डवर्क ऑफ लेबर. ग्रीड म्हणजे काय तर हार्डवर्क इन लॅब. लॅबमध्ये जे काय हार्डवर्क केले जाते त्याला ग्रीड म्हटले जाते. त्या ग्रीडमध्ये आपण टेडिशियस टास्क ही एक नवीन कन्सेप्ट आहे, ती आपण डिटेलमध्ये बघूया. व्हॉट इज मीन बाय टेडिशियस टास्क. तर टेडिशियस टास्क म्हणजे काय तर इफ यू डिस्क्राईब समथिंग सच ॲज जॉब, task or situation as tedious, you mean it is boring and frustrating. Such lists are long and tedious to read. Simon, boring, dully, dreary, monotonous, more symptoms of tedious. Tedious म्हणजे काय तर हार्डवर्क. जे काही लायब्ररीमध्ये जे काही वर्क केलं जाते त्याला काय ते हार्डवर्क, कठीण टाईपचे जे काम असते लायब्ररीमध्ये त्याला हार्डवर्क असे म्हटले तर हार्डवर्क असून टेडिशियस टास्क. त्यामध्ये टेडिशियस टास्कचे एक सिम्पटम्स आहेत बघा, बोरिंग, डली, डेअरी, मोनोटस, असे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला टेडिशियस टास्कचे बघायला भेटतात. अशा प्रकारे ग्रीनमध्ये आपण सेकंड पॅसेज बघितला ग्रीनचा, त्याच्यामध्ये टेडिशियस टास्क ही कन्सेप्ट आहे. टेडिशियस टास्क म्हणजे काय तर हार्ड वर्क. कॉम्प्रेसेशनमध्ये आपण सीन पॅसेज आहे अनसीन पॅसेज बघितले.
त्याची डेफिनेशन बघितली तर सीन पॅसेज म्हणजे काय, MSBT वर्कबुक. तुमच्या काही जे वर्कबुक आहे त्याच्यावरून मध्ये सीन पॅसेज दिलेले असतील, त्याच्यावरून तुम्हाला ॲन्सर लिहायचे. पण अनसीन पॅसेज हे तुम्हाला बुकमधले विचारले जाणार नाही एक्झाममध्ये. ते अनसीन पॅसेज हे बुकच्या बाहेरील विचारले जातील, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील. तर समजलं तुम्हाला सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज म्हणजे काय. सीन पॅसेज हे तुम्हाला एक्झामला पुस्तकातले असतील आणि अनसीन पॅसेज हे पुस्तकाच्या बाहेरचे असतील. अशा प्रकारे आपण सीन पॅसेजमध्ये आपण फर्स्ट पॅसेज बघितला शिवा ब्लेसिंग, त्याच्यावरती आन्सर अँड क्वेश्चन पण बघितले. सेकंड सीन पॅसेज बघायचं आपल्याला ग्रीनमध्ये टेडीसेट टास्क ही कन्सेप्ट बघितली. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे त्यामध्ये राईट द मिनिंग ऑफ द वर्ड प्रोडिओजी. त्यामध्ये त्याचा आन्सर बघा. प्रोडिओजी मीन्स एक्स्ट्रीमली टॅलेंटेड पर्सन, एस्पेशली चिल्ड ऑर इंटेलिजंट यंग पर्सन. प्रोडिजी म्हणजे काय, तर त्यामध्ये इंटेलिजंट ऑर टॅलेंटेड पर्सन किंवा चिल्ड यांचा समावेश होतो, त्यालाच प्रोडिजी असे म्हणतात. त्यामध्ये मग इंटेलिजंट पर्सन. हे शॉर्ट क्वेश्चन बघितले आपण दोन. राईट द मिनिंग्स ऑफ ग्रीन अँड राईट द मिनिंग्स ऑफ प्रोडिओजी. त्यानंतर लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन आहे त्या पॅसेजवरती, ग्रीन पॅसेजवरती. त्यामध्ये ॲन्सर द फॉलोइंग 3 to 4 सेंटेन्स. देन फर्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द टर्म ऑफ कन्फर्म झोन. तर कन्फर्म झोन म्हणजे काय ते विचारलं आहे तुम्हाला या क्वेश्चनमध्ये. त्यामध्ये बघूया आपण. कम्फर्ट झोन इज ए प्लेस, सिच्युएशन ऑर लेवल वेअर समवन फील्स सेफ अँड इझी. नेक्स्ट आहे इन दी झोन ए पर्सन इज कंट्रोल ऑफ इन्व्हायरमेंट अँड एक्सपिरियन्स लो लेवल ऑफ स्ट्रेस. नेक्स्ट देअर इज अ लिटल ऑर नो स्कोप ऑफ अनसर्टनिटी इन कम्फर्ट झोन. लेगन embrace all kind of uncertainty and all difficulties at any given point of time. They don't choose according to their comfort zone. Next point is one must expand comfort zone by constantly stepping out of them on comfort zone kills productivity. अशा प्रकारे आपण comfort zone म्हणजे काय ते बघितलं. comfort zone म्हणजे काय, तर प्लेस, सिच्युएशन ऑफ लेवल ऑफ वेअर समवन. सेकंड क्वेश्चन आहे ग्रीन पॅसेजवरती. एक्सप्लेन द टर्म ग्रीन मीन सेट. त्यामध्ये त्याचा आन्सर बघूया. एव्हरी सक्सेसफुली पर्सन हॅज गोन थ्रू द निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेस दॅट कोर्स देम टू गिव्ह अप. ग्रीन डेड मिस्टेक म्हणजे काय, तर त्यामध्ये जो काही पर्सन असतो तो निगेटिव्ह थिंकिंग करतो, म्हणजे निगेटिव्ह विचार करतो तो पर्सन, त्यालाच ग्रीन डेड मिस्टेक असे सेट असे म्हटले आहे. नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये बट इट ऑर्डर टू बिकम ग्रेट वन नीड्स प्रॅक्टिस ग्रीन मिस्टेक डे इन अँड डे आउट. अशा प्रकारे देन ग्रीन मिस्टेक इज पुशिंग युअर सेल्फ फॉरवर्ड इवन इफ युअर बॉडी इट टायर्ड अँड कॅन टू एनी मोर. वेअर ए पर्सन हॅड डिझायर टू अचीव टू गोल he see go back to work despite negative mind set then is green. and green means set म्हणजे काय, तर निगेटिव्ह माइंडचा पर्सन जो काही निगेटिव्ह विचार करतो त्याला ग्रीन मिस्टेक म्हटले आहे. त्यामध्ये ग्रीन मिस्टेक इज द कम्युनिटीज टू प्रॅक्टिसेस प्रिपरेशन अँड बट इन एक्स्ट्रा रिपोर्ट्स दॅट इन टेक्स ए अकम्प्लिश युअर ड्रीम. जो काही निगेटिव्ह विचार करतो तो आपलं ड्रीम हे कंप्लीट करू शकत नाही असं यामध्ये दिलेलं आहे. एक्सप्रेस युअर व्ह्यू ऑन. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. एक्सप्रेस व्ह्यू ऑन क्रिस्टिनो रोनाल्डो. यामध्ये त्याचा आन्सर दिलेला आहे असे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्रेस युअर व्ह्यू आयडियाज ऑन इजी सक्सेस. नेक्स्ट क्वेश्चन स्टेट एनी 4 क्वालिटीज ऑफ लिओनेल मेसी दॅट हॅज इन्स्पायर्ड यू. नेक्स्ट डिस्क्राईब द प्रिपरेशन स्टेज ऑफ रोनाल्डो द फुटबॉल लेगंड. यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर दिलेला आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला सीन पॅसेज दिलं जाईल आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाईल एक्झाममध्ये.
त्यानंतर आपण कोणते बघितले 2 पॅसेज, तर फर्स्टली शिवा ब्लेसिंग हा MSBT वर्कबुकमधून शिवा ब्लेसिंग हा चॅप्टर, त्याच्यातील पॅरेग्राफ आणि क्वेश्चन बघितले. तर नेक्स्ट बघितलं ग्रीन, त्यामध्ये त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन विचारले जातील ते बघितलं. नेक्स्ट बघायचं आपल्याला, नेक्स्ट पॅरेग्राफ आहे JRD टाटा. ते तुमच्या बुकमध्ये जे काही चॅप्टरचे नाव असेल JRD टाटा, त्याच्यावरती जे पॅरेग्राफ दिलेला असेल त्याच्यावरती क्वेश्चन आहे बघा. ॲन्सर द फॉलोइंग 4 to 6 सेंटेन्स. त्यामध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन इज एक्सप्रेस द व्ह्यू ऑफ JRD टाटा अबाउट ए लीडर. त्यामध्ये त्याचा आन्सर आहे ए गुड लीडर मोटिवेट्स अदर, ही इन्स्पायर्स रिस्पेक्ट, ही शूड टेक इन टू अकाउंट एव्हरीवन व्ह्यू, इट डज नॉट मीन दॅट डज नॉट disagree with certain points, he has his own view and ideas, he has adapted himself to him subordinates, he has to find out the best in each person, he must know how to deal with adjust with people according to their way and characteristics, someone he has to suppress himself, it is painful but necessary to give leader you have got to lead human being with effective. Then he had managerial skill dealing with individual means heading different enterprises. अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातील, त्याच्यावरती आन्सर द्यावे लागतील तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे त्या पॅरेग्राफमध्ये JRD टाटामध्ये, नेम द सायंटिस्ट lawyers and economists who flourished under the leadership of JRD Tata. Next question is state the view of JRD Tata about leader. Next is state any 4 diversified areas in which the Tata group entered in the last half of the 20th century. Next is summarize the contribute JRD Tata philanthropist. Next is elaborate the statement the Tata Group India's biggest business empire. Next question is express your view ideas on JRD Tata. Next question describe the role of JRD Tata as leader and motivator. Next question अशा प्रकारे JRD टाटा पॅरेग्राफवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. एक्झाममध्ये पॅरेग्राफ दिलेला जाईल. त्यामध्ये आजचं अशा प्रकारे आपण 3 पॅरेग्राफ बघितले, शिवा ब्लेसिंग, ग्रीन अँड JRD टाटा. तर आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण, सेकंड युनिट स्टार्ट केलं आहे. त्यामध्ये कोणता पॉईंट बघितला, कॉम्प्रेसेशन. त्यामध्ये कॉम्प्रेसेशन म्हणजे काय तर ते बघितलं. कॉम्प्रेसेशन म्हणजे काय, अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ व्हॉट, म्हणजे आपण जे काही वाचलं ते आपल्याला समजलं का, त्यालाच कॉम्प्रेसेशन म्हटले आहे. त्यामध्ये आपण बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेसेशन और इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग कॉम्प्रेसेशन. त्यामध्ये ॲनालिटिकल ॲबिलिटी, लॉजिकल ॲबिलिटी, रेझोनिंग ॲबिलिटी, इंटरफरन्स पॉवर, रीडिंग स्पीड, व्होकॅब्युलरी पॉवर असे आपण इम्पॉर्टन्स बघितले त्याचे कॉम्प्रेसेशनचे. त्यानंतर जो काही ग्रीनचा पॅराग्राफ बघितला त्यामध्ये टेडिसस टास्क ही कन्सेप्ट बघितली. टेडिसस टास्क म्हणजे काय तर इन हार्डवर्क. टेडिसस टास्क म्हणजे हार्डवर्क. त्याच्यामध्ये त्याचे सिम्पटम्स बघितले आपण, बोरिंग, डली, डिअरी, मोनोटोस, मोर यासारखे सिम्पटम्स बघितले आपण टेडिसस टास्कमध्ये. नेक्स्ट बघितलं आपण सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज. आपण कॉम्प्रेसेशनमध्ये 2 टाईपचे पॅसेज आहे, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज. सीन पॅसेज म्हणजे काय, नोन पॅसेज म्हणजे जे काय आपल्याला माहीत असतील जे पॅरेग्राफ त्याला सीन पॅसेज म्हटले जाते. तर अनसीन पॅसेज म्हणजे काय तर अननोन पॅसेज, त्यामध्ये ते आपल्याला माहीत नसणार आहे. म्हणजे सीन पॅसेज तुमच्या MSBT वर्कबुकमध्ये ते दिलेले असतील चॅप्टर, त्याच्यावरून सीन पॅसेज दिले जातील. तर अनसीन पॅसेज हे तुमच्या बुकच्या बाहेरले विचारले जातील एक्झाममध्ये. एक्झाममध्ये असे 2 प्रकारचे पॅसेज असतील, सीन पॅसेज अँड अनसीन पॅसेज. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्रेसेशन हा पॉईंट बघितला. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कॉम्प्रेसेशनमध्ये नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे.
So today's lecture are finished.